गोपी इकडे ये. काल तुला दिसून नाही राहिला सीधा सीधी अंगावर आले कोण तुला रस्ता नाही दिसत. मी तुमच्या अंगावर नाही आली. मग तुम्ही काय बोलले होते मला घरातून जाता वेळेस? का म्हणलो होतो? खालच्या मनेने जायचं ना खालच्याच मनेने यायचं. बरोबर त्या डुकराची पदवी तुला देतो खालच्या मनाने जायचं खाल. गोपे तू अशी लंगडतेस काऊन? लंगडत नाही हो. मग खालच्या मनेने जात होती मी. हो का म्हणून नाही दिसलं. ठीक आहे गोपे पण तू खालतं मानून चाल नाही पाहिजे. पण अशी नाही सीधी रस्त्याकडे पाहून चाल. चल जायचं चल गोपे. मग केवढा लंबाच लंबा आहे वो. या बहीण हो पाटलाचा वाडा व किती लंबा आणि मोठा आहे म्हणलीस का? केवढाच लंबा लंबा आहे व म्हणते वाडा म्हणत होती वाडा. बरोबर हाच व पाटलाचा वाडा लंबात लंबा कावण्या पाटील आपल्या घरचा शेत. हे लोक कायले आलेत म्हणते पाटलाच्या घरी. बरोबर आहे मग पाटलींची घसरली तर नाही? मग काय म्हणलं पाटली घसरली तर नाही? नाही हो तसं वगैरे काय झालं. काय झालं असेल पण गुप्ते मी काय म्हणतो. काय म्हणता? इकडे हो टायमाच्या बाबी आवाज द्या म्हणते. इकडे हो पाटलाला आवाज म्हणतो. ओ पाटील अरे आलास का मित्रा? नमस्कार. नमस्कार. आली तुझी बायको? नाही मा नवरा आला ना. असा उलटा नको बोलूया. तूच म्हणतेस आलास का? तुझी बायको आली का? तर तुझी बायको आली ना? आली का? हो ना. मग ज्या कामासाठी तुला बोलावलो असं वेळ नको लावू. बरं तो दबका दाखव. दबका दाखव का? बायको कोण आहे? माय बायको दाखव तुला. ही बायको आमची घरात आहे का? तुझी बायको कोण आहे? ठेवून दिली. पोकर फिंगर वाल्या बेलडोऱ्या नको बायकोला आपली बायको ते डोळे का भेट रे. टमाटर होत लालवाले. कारभारी मला शरम नाही काय म्हणते? मला लाज शरम नाही तर मग काय झालं? अहो पाटलींना पाहिलं ना पटकन भोकल्याचे भोकले. तू माझ्या बाजूला उभी होतीस ना तिकडे कुठे गेली? तुमच्याच बाजूला होती. माझ्या बाजूला होतीस. सांगू आहे तुम्हाला. काहून? पाटलाच घर एवढं मोठं आहे तर घर पाहायला गेली होती मी. घर पाहायला गेली होतीस? मलाही वाटलं माझ्या बाजूला माझी बायको आहे म्हणून. पण ती निघाली आजी पण काही गोष्ट नाही. गोपे मी काय म्हणतो पाटलाला दाखवायच्या ह्या पाटलाच्या बाईवर. या पाटलाच्या बाईनीवर. ह्या पाटलींच्या बाईवर. या पाटलीच्या बाईनीवर. हे दयाचे माठ घेणं बाजारची वाडी घे म्हणतो. ठीक आहे पाहिलीस राधा गेली का नाही ते बाजारला? गेली का पगले? गेली नाही तर का? तो बाई मस्त हसू नाही राहिला. कसा करते आमचा गोंगले. नाही ऐकलं कशी ऐकल का ती? माणूस लहान साहेब गेली नाही तर का राहिली? अबे गेली. ते 11 पर्यंत निघून गेली. अरे कोणाकडे? अबे ह्या कोण म्हणते? हात इलेक्ट्रिकचा कमव बहिण मग. कारण माई आहे लहानची झोपडी. लाईन म्हणलं सांगलो त्याला का नाही पाटील? अबे तू बायको होय? माय बायको. बरं ठीक आहे लवकर पाहतो बरं. मा इथे बहिणा हे तर माहीत हो. मी म्हणलो हा इलेक्ट्रिकचा खंबा असेल. पाटलाला म्हणलं 7वीच्या वायराला टाकून टाकते पण नाही. गोपे नाही बोलून राहिली. ए गोपे जय दुर्गा माँ, जय शारदा माँ, जय काली माँ. नाही बोलत. हा माठ घ्या तुम्हीच बाजारचा वाट घ्या. माझे टोंगर नाही. हे असेच धंदे आहेत काऊ पाटला. आतापर्यंत माझी बायको बरोबर होती. त्या घरी येता बरोबर बिघडली. आमच्या नाव आहे का सांगून राहिलास? ए राधा काय असं होते? आपला ठेवते झाकून दुसऱ्याचा पाहिजे वाकून दुसऱ्याला न्याय करायला बोलावला तशाने चालेल का? नाही. म्हणून मी काय म्हणतो या बाजूला काय म्हणता? ऐक
पत्नी मेला ग पती पत्नी मेला प्रेमान जगना ग प्रेमान जगना राधा काय व अगं या संसाराच्या गाडीचे चाक नवरा आणि बायको अगदी बरोबर तुमचा तरी एक चाक गेला गेला थंडी पडली रिकामी पडली ना म्हणून आमचे बुजुर्ग माणसं मशान खटामध्ये जेव्हा शरण भरून देत्या तेव्हा त्या अरे शरण म्हणजे तो जिंदगानीचा ओझा आणि नवरा किंवा बायको मधला एक जण गेला म्हणजे त्याच्यातला एक चाक लग्न झाला तो प्रतीक दाखवण्यासाठी आमचे बुजुर्ग माणसं त्या बंडीचा एक चाक काढून ठेवतात मुलाचं असतं राधा प्रेमानं जगलं तू तिकडे राहशील मी इकडे राहील जमेल का नाही नाही का नाही आणि म्हणून म्हणतो राधा विचार सांगतो करो कर विचार सांगतो करो कर विचार सांगतो करो कर विचार सांगतो आणि म्हणून म्हणतो राधा काय व तू बाजारला जाते पटले तुझी मैत्रीण आहे गोपिका आहे तिला घेऊन जा ती जर नाही आली तर अरे नाही आली तर मावशी आहे मावशी पण नाही आली तर मग मी आहो ठीक आहे मी येईन तुझ्या सोबत ठीक आहे जाते जाते ना हो बाई ज्या धंद्यावर पोट पाणी आहे त्याला कसं विसरायचं गोपिकाकडे जाते तिला घेऊन बाजारला जाते दिवाळ निमित्त पाहुणे आले पाहुण्याचं पाहुणे करता करता भरपूर टाइम झाला पण घडीकडे पाहिले तर वाजले 12 त्यामुळे बाजारला काही गेली नाही अशी करते गोपिका राधिकेकडे जाते आणि तिला पण बाजारला जाते